समजा बिझनेसनी 10 लाख रुपयाचा प्रॉफिट जनरेट केला. पण तो प्रॉफिट जनरेट करण्यासाठी कंपनीला किती कॅपिटल इन्व्हेस्ट करावा लागला, जर तुम्हाला हे कळायचं असेल तर तुम्हाला काढावे लागेल कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे कंपनीकडे लॉंग टर्म असलेला कॅपिटल, त्याला म्हणतात कॅपिटल एम्प्लॉईड. हा कॅपिटल मोस्टली शॉर्ट टर्म असेट जनरेट करायसाठी नाही, तर लॉंग टर्म असेट जनरेट करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे डे टू डे ट्रान्झॅक्शन न करता त्यामध्ये लॉंग टर्म असेट जनरेट करते. जर त्याचा फॉर्म्युला बघायचा झाला तर 2 फॉर्म्युला आहे. तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला आन्सर तेच मिळेल. पहिला फॉर्म्युला आहे टोटल असेट मायनस करंट लायबिलिटी आणि दुसरा फॉर्म्युला आहे इक्विटी प्लस रिझर्व्ह आणि अदर डेट. जेव्हा तुम्ही याची टोटल कराल तेव्हा तुम्हाला भेटेल एम्प्लॉईड कॅपिटल. फॉर एक्झाम्पल पहिल्या फॉर्म्युल्याचा टोटल असेट आहे 50 लाख रुपयाची आणि करंट लायबिलिटी आहे 10 लाख रुपयाची, तर तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड मिळेल 40 लाख रुपये. आणि जर आपण दुसरा फॉर्म्युला यूज केला तर समजा आपल्याकडे इक्विटी 20 लाख रुपये आहे आणि रिझर्व्ह अँड सरप्लस 8 लाख रुपये आणि अदर डेट हे 12 लाख रुपये आहे, तर आपल्याला टोटल कॅपिटल एम्प्लॉईड मिळेल 40 लाख रुपये. म्हणजे जेव्हा तुम्ही कॅपिटल एम्प्लॉईड काढता तेव्हा तुम्हाला समजतं की कंपनी प्रॉफिट कमवण्यासाठी किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलाय. तर हे का काढल्या जाते, तर याचं कारण आहे की यामुळे तुम्हाला समजतं की कंपनीने किती कॅपिटल इफिशियंटली यूज केलंय आणि यामुळे तुम्ही काढू शकता की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा किती आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कॅपिटल एम्प्लॉईड हा महत्वाचा आहे की नाही, हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असाच कॉमर्सचा नॉलेज मिळण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.